हॅलो एव्हरीवन, कसे आहेत तुम्ही सर्व? थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आम्ही कुठं चाललोय. तर आम्ही चाललोय पुण्यावरून शिर्डीला दिवाळीच्या आधी. खूप जास्त ट्रॅफिक होती म्हणून मी एक पण व्हिडिओ कॅप्चर नव्हता केला. डायरेक्टली संगमनेरवरून निघाल्यानंतर मी ठरवलं की आता व्हिडिओ बनवूया. राघव पण खूप जास्त चिडचिड करत होता म्हणून मी व्हिडिओच नव्हता काढला काहीच. हा शिर्डीचा एअरपोर्ट. आम्ही एअरपोर्ट रोडने चाललो होतो कारण इथून आम्हाला शॉर्टकट आहे शिर्डीला जाण्यासाठी संगमनेरवरून. राघवला खूप दिवसापासून घेऊन जायचं होतं शिर्डीला, पण वेळच नव्हता भेटत. दिवाळीच्या सुट्ट्या होत्या म्हणून म्हटलं त्याला घेऊन जावं. आणि इतक्या सगळ्या ट्रॅफिक नंतर आम्ही फायनली पोहोचलो हॉटेलवरती शिर्डीच्या. ही बघा आमची रूम जी की आम्ही बुक केली होती फॉर 1 डे. हा आमचा हॉल, नंतर हे छोटंसं पॅन्ट्री, नंतर आतमध्ये एंट्री केल्यानंतर हा छान असा मिरर. लेफ्ट साईडला आपण आपलं सामान ठेवू शकतो आणि राईट साईडला मस्त वॉशरूम वगैरे होतं आणि बाथटब पण होता. राघवला खूप जास्त आवडतं बाथटब म्हणून आम्ही ठरवून बाथटब वाली रूम बुक केली होती. ऍक्च्युली आमचा लंच पण होता बट आम्ही खूप लेट पोहोचलो म्हणून आमचा लंच स्किप झाला. आम्हाला खूप जास्त भूक लागली होती म्हणून आम्ही सँडविच, कॉफी वगैरे ऑर्डर केलं होतं. हा खूप सुंदर कॅफे होता. मग आम्ही छान फ्रेश होऊन सँडविच अँड कोल्ड कॉफी पिलो. राघव काय खायचं तुला? इकडे बघणार आहे. राघव काय करतो तू? कॉफी पितो? राघव तुला कॉफी आवडती? राघुल्या ए माझं राघुल. कॅफे खरंच खूप सुंदर आहे आणि मी ट्राय करते की बॅक कॅमेऱ्याने कसा व्हिडिओ शूट करायचा फॉर यूट्यूब. हा माझा ट्रायल करत होते मी, पण मला जमतं की नाही जमतं प्लीज तुम्ही सांगा. पाणी म्हटल्यावर लगेच आला ना. पाणी खेळायचे. सकाळी पाणी खेळ. चालेल ना? चालेल ना? चला जायचं. चला आता चला राघव चला जायचं. चला बाय. बाप्पा करायचं आता आपल्याला. मग कुठं जायचं? पप्पा करणे जायचं. राघवला पाणी खूप आवडतं म्हणून स्विमिंग पूलमध्ये थोडासा वेळ घालवला. नंतर इथं खूप छान गार्डन आहे. राघवला गार्डनमध्ये घेऊन गेलो आम्ही खेळायला. काय राघव तुला बसायचं का? तुला बसायचं राघव? तुला बसायचं का? गाडीत बसून जायचं. हा घोड्यावर बसायचं. गार्डन मध्ये खेळून झाल्यानंतर मग आम्ही छान आवरलं आणि बाबांच्या दर्शनासाठी निघालो. त्याला आवडत नाही म्हणजे नाही का, दुसऱ्या गाडीत पण बसायचं नाही आणि आपली गाडी पण कोणाला द्यायची नाही. आम्हाला हॉटेलकडून शटल होती त्याच्यामध्ये आम्ही बसलो आणि त्यांनी आम्हाला गेटपर्यंत नेऊन सोडलं. तिथून पुढे आम्ही दर्शनाला गेलो. मग त्यांनी आम्हाला गेट नंबर 3 पर्यंत सोडलं. तिथून आम्ही पायी निघालो. निघाल्यानंतर हा बाहेरचा परिसर आहे मंदिराच्या. तर आम्हाला गेट नंबर 3ला जायचं होतं. तिथून गावकरी गेट आहे. मग गेटने आम्ही आतमध्ये गेलो. मंदिरामध्ये मोबाईल वगैरे काही अलाउड नव्हतं म्हणून आम्ही बाहेरच मोबाईल वगैरे सगळं ठेवलं होतं. हा सगळा बाहेरचा परिसर आहे जिथून आपण एंट्री करतो गेट नंबर 3ला. एवढी काही जास्त गर्दी नव्हती. दिवाळीमुळे थोडंसं शांतच होतं. आम्ही मोबाईल जमा केले आणि आतमध्ये गेलो. गेटमधून खूप छान दर्शन झालं. दिवाळीमुळे थोडं शांत वातावरण होतं. गर्दी पण खूप कमी होती आणि हा आमचा पहिला एक्सपिरियन्स होता की इतकं शांततेत आणि इतकं छान दर्शन झालं. आतापर्यंत मी खूप वेळा आले होते शिर्डीला दर्शनासाठी, पण राघव झाल्यानंतर आणि यांच्यासोबत आले होते मी पहिल्यांदा. म्हणजे ॲज अ फॅमिली आम्ही पहिल्यांदा आलो होतो दर्शनासाठी. खूप सुंदर दर्शन झालं. खूप प्रसन्न वाटलं. आम्हाला बाजूला पण त्या गार्डन मध्ये वगैरे जायचं होतं मंदिराच्या, पण खूप लेट झालं होतं. राघवला पण खूप जास्त भूक लागली. मग आम्ही दर्शन घेऊन लगेच हॉटेलकडे निघालो. हॉटेलच्या शटलवाल्याला फोन केला. तो येईपर्यंत मग आम्ही ठरवलं की थोडीशी शॉपिंग करूया. दर्शन झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो. बाजूला हा मॉल होता. इथं खूप छान छान वस्तू होत्या. बाबांच्या मूर्त्या वगैरे होत्या, पण खूप जास्त महाग वाटलं आम्हाला हे ॲज पर आवर एक्सपिरियन्स. बाय बाय राघव.
इकडं बघा. Pressila. हे बघितलं तुम्ही, राघव उंटावर बसला होता आणि बब पण होते. म्हणजे आम्ही मंदिरातून बाहेर आल्यानंतर आम्हाला उंट दिसला. राघवला असं वाटलं की तो घोडाच होता. राघव बोलला की बब बसायच्या आधी खूप जास्त रडला तो, नंतर बसला. मग मस्त एन्जॉय केलं त्यांनी. नंतर शटल आम्हाला घ्यायला आली. मग हॉटेलवरती आलो. दिवाळी असल्यामुळे हॉटेलवाले पण त्यांच्या हॉटेलची खूप छान डेकोरेशन करत होते आणि त्यांची दिवाळीची पण तयारी चालू होती. ऑलरेडी आम्हाला उशीर झाला होता, तरी पण आम्ही 2-3 फोटो काढलेच. फोटो काढल्यानंतर मग आम्ही रूम मध्ये गेलो आणि ड्रेस वगैरे, साडी वगैरे चेंज केली. आम्हाला खूप जास्त भूक लागली होती म्हणून हॉटेलचा डिनर ऑलरेडी स्टार्ट झाला होता. मग आम्ही डिनर करायला खाली रेस्टॉरंट मध्ये आलो आणि मग डिनर झाल्यानंतर आम्ही झोपलो. सकाळी उठल्यानंतर राघवचं उठल्यापासून तेच चाललं होतं की मला पाणी खेळायचं. शेवटी मग बब आणि तो दोघंही पाणी खेळत होते. पाणी खेळून झाल्यानंतर आम्हाला ब्रेकफास्ट करायला जायचं होतं आणि यांचं काही पाणी खेळायचंच आवरत नव्हतं. मग कसं तरी त्याला पाण्यातून बाहेर काढलं आणि आम्ही ब्रेकफास्ट करायला खाली आलो. छान ब्रेकफास्ट केला. ब्रेकफास्ट करून आम्हाला परत औरंगाबादला जायचं होतं कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी. आम्ही खूप घाई करत होतो, पण राघवचं निवांत चाललं होतं. त्याचं जेवण जर व्यवस्थित झालं तरच आम्ही पुढे निवांत दर्शन घेऊ शकतो, म्हणून आम्ही पण त्याला घाई करत नव्हतो. शिर्डीला तर आम्हाला जायचंच होतं, पण त्याचबरोबर आम्हाला कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग पण करायचं होतं. डायरेक्टली पुण्यावरून औरंगाबादला जाणं शक्य नव्हतं बिकॉज ऑफ राघव. म्हणून आम्ही असा प्लॅन केला की आधी शिर्डी करूया, तिथे एक दिवस स्टे करू, नंतर तिथून पुढे औरंगाबादला ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी जाऊया. ऍक्च्युली यांचं आणि माझं स्वप्न आहे की सगळे 12च्या 12 ज्योतिर्लिंग करायचे, जसं पॉसिबल होईल तसं. म्हणून आम्ही 1 by 1 एक ठरवलंय. ऑलरेडी आमचा ओंकारेश्वर, महाकाल आणि त्र्यंबकेश्वर झालंय ऑलरेडी 3. आता चौथा आमचा हा कृष्णेश्वर होतं. त्याच्यानंतर आम्ही भीमाशंकर पण करणार आहे, ते पुण्यावरून जवळ आहे. ते एक दिवस संडेच्या दिवशी आपण करू शकतो. म्हणून आता लांबचं हे औरंगाबादचं कृष्णेश्वर होतं. दिवाळीच्या सुट्ट्या पण होत्या, म्हणून आम्ही आधी हे करूया असं ठरवलं. बघू आता 1 by 1 कसा होत. मग आमचा ब्रेकफास्ट वगैरे झाला. मग आम्ही सगळं आवरलं. मी साडीच घातली, कारण पाटलांना आवडतं की असं देवाच्या ठिकाणी जायचं असल्यानंतर साडी घालावी, म्हणून मी शक्यतो कुठं जायचं असेल देवाला तर मी साडीच घालते. बॅग वगैरे पॅक केल्या. राघवनी आणि यांनी पण आवरलं. चेकआउट केलं, काय असेल ते बिल पे केलं आणि आम्ही निघालो. मग आम्ही समृद्धी महामार्गे थ्रू औरंगाबादला निघालो. आम्ही थोडेफार फोटोही क्लिक केले आहे. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.